सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. माळशिरस वकील संघटना यांच्यातर्फे 75व्या अमृत महोत्सव निमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे भारतीय संविधानापुढील आव्हाने. माझ्या शाळेचे नाव नॅप संचलित NAB निवासी अंधकारे शाळा आहे आणि माझे नाव हर्षद देवराव पुलगे आहे. तर भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे आणि आपल्या भारत देशाला संपूर्ण जगामध्ये एक ओळख आहे, ती म्हणजे सर्वात मोठी लोकशाही हे आपल्या भारत देशाला लाभली आहे. याचं संपूर्ण श्रेय हे भारतीय संविधानाला जात आहे. कारण की भारतीय संविधान म्हणजे काय हे थोडक्यात जर सांगायचं झालं म्हणजे भारताला आजपर्यंत कोणी खंडित करू शकलं नाही. म्हणजे भारत हा अखंड आहे तो या संविधानाच्या ढाचामुळे आहे. खरंच भारतीय संविधानामध्ये आज लिहून गेलेले आहेत की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही. तर लोकशाही म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय डेमोक्रेसी? डेमोक्रेसी इज अ सिस्टीम विच वर्क फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. म्हणजे अब्राहम लिंकनांची जी परिभाषा आहे लोकशाहीची, लोकशाही म्हणजे लोकाकरिता, लोकाकडून आणि लोकांसाठी चालवले गेलेले राज्य म्हणजे लोकशाही. आता प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठे ते अपवाद हा असतोच. तसंच आपल्या भारतीय संविधानाला आज भरपूर सारे आव्हाने पेलावं लागत आहेत. कारण की आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले. आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष म्हणून गणला जातो, परंतु या भारत देशाच्या धर्माला सर्वात मोठी कीड लागलेली आहे, ती म्हणजे धर्मांधतेची कीड लागलेली आहे. कारण की इकडे टिळा तिकडे टोपी, अलीकडे भगवा पलीकडे निळा, यामध्ये कापला जातो तो म्हणजे माणुसकीचा गळा. आणि हा माणुसकीचा गळा जर खऱ्या अर्थाने सुरक्षित ठेवायचा असेल तर भारतीय संविधानाला अंगीकारणं हा फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई असे अनेक धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावना, त्यांचे श्रद्धास्थानी वेगवेगळे आहे आणि भारतामध्ये राईट टू वर्शिप हा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे. तर त्यामध्ये लुडबुड करण्याची कोणाचेही अधिकार नाही. त्यामुळे हे सर्वात मोठं आव्हान आहे की आज भारत देशामध्ये समाजामध्ये आरक्षणाचं बीज रुजलेले आहे. कारण की अजूनही लोकांना जे आरक्षण दिलेले आहे ते त्यांच्या पातळीवर त्या काळात विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व त्यांच्या सहकार्याने दिलेले आरक्षण आज त्यामध्ये वाढीव मागण्यासाठी प्रत्येक धर्म एकावर उठलेले आहेत हे आपल्याला दिसून येते. जिथं जागतं उदाहरण आहे. कारण की भारत देशाच्या संविधानामध्ये स्वातंत्र्यता, समता, बंधुत्व ही नाती जर टिकवायची असेल तर हे सुद्धा भारतीय संविधानावरील एक आव्हानच आहे. कारण आता आपण आपल्या भारताच्या इतिहासामध्ये ही किती मोठी शोकांतिका आहे की 6 डिसेंबर 1992 मध्ये बाबरी मस्जिदवर हल्ला होतो. का होतो? कारण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जर एकत्र गुन्हा गोविंदाने या भारत देशामध्ये राहत असतील तर असे हल्ले होण्याची शंका का उत्पन्न व्हावी? हे बाबरी मस्जिदवरचा हल्ला नाही तर हा संविधानामध्ये लिहिलेल्या कानूनवर झालेला हल्ला आहे. खरंच विचार करण्याची बाब आहे. कारण की आपल्या भारत देशामध्ये आता सर्वात जास्त जो काय शालेय विकासामध्ये जो विषय शिकवला जातो तो मॅथमॅटिक्स, सायन्स म्हणजे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजमध्ये जास्ती भर घेतलेला आहे. परंतु आपल्या भारत देशाला जर कोणत्या विषयाची जास्त गरज आहे तर ती नागरिक शास्त्राची गरज आहे. कारण भारतामध्ये शिकत असलेल्या, भारतामध्ये नांदत असलेल्या नागरिकांना त्यांचं नागरिकत्व कळणं हे फार महत्त्वाची बाब आहे. कारण त्यामुळे असं वाटतं की नागरिक शास्त्र हा जास्तीत जास्त विषय शालेय शिक्षणामध्ये शिकवला झाला पाहिजे. माणसाला माणसाचे अधिकार हे पटवून दिले पाहिजे. संविधान नुसतं वाचून काय फायदा? संविधानाला जर अंगीकारता आलं नाही, त्याचे अधिकार काय हे जर आपल्याला कळालं नाही तर काय फायदा? आता हर पोलीस स्टेशनमध्ये IPC बुक म्हणून ठेवावा हा नियम आहे, पण तो कोणी पाळतो का? आणि जरी पाळला तरी बी गुन्हेगाराला या एखाद्या आरोपीला ते दाखवलं जातं का नियमित? नाही. ही सुद्धा सर्वात मोठी शोकांतिका आहे. संविधानावर आजपर्यंत जे काही संविधानामध्ये जडणघडण झाले ते मान्य आहे. त्यांच्या तरतुदीवर त्या काळानुरूप बदलत गेलेले आहे. परंतु संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस संविधान सुपूर्द केले तेव्हा त्यांनी बोलून गेले हे काय खोटं नाही. ते सांगत होते की हे संविधान मी एवढ्या
विचारपूर्वक लिहिलेलं आहे, परंतु हे कधी कधी मलाच असं वाटतं की हे संविधान जाळून टाकावं. हे खरं आहे, मी माझ्या मनानं सांगत नाही, हे सत्य आहे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगून गेले की संविधान किती का चांगलं असना, परंतु याला अंमलात आणणारे लोक जर मूर्ख असतील तर ते संविधानही खोटं ठरेल. आणि जर याला अंमलात आणणारे लोक जर शासन करते जमात चांगली असेल तर हे संविधान सुद्धा चांगलं असेल. आणि आपला भारत देश हा प्रगत आहे. आणि 21व्या शतकात सुद्धा आता अटल बिहारी वाजपेयी सांगून गेले होते की भारत हा महासत्ताक बनेल, परंतु कधी बनेल? आणि जेव्हा या भारतामध्ये धर्मनिरपेक्ष, स्वतंत्रता, समता, बंधुत्व याची नांदी लागून मानवता हा धर्म उदयाला येईल, तेव्हा भारत देश खऱ्या अर्थाने महासत्ताक होईल. हे त्यांचे स्वप्न, त्यांचे साकार. आता बघा, भारताच्या जडणघडणीमध्ये ज्यांचे हातभार लागलेले आहेत त्यांचा म्हणजे आपल्या भारताचा इतिहास हे आपल्याला वारंवार सांगावा लागतो. का? कारण की आता भारताच्या शाळेमध्ये जे काही आपल्याला विषय आहे त्यामध्ये आठवड्यातून एकदा तरी संविधान हा विषय शिकवला गेला पाहिजे. हे खरं आहे, कारण की याची गरज आहे आपल्याला. तर शेवटला सांगू शकतो की मी माणूस म्हणजे जर आपली ओळख जर कोणाला पटवून द्यायची असेल तर आपण सर्वप्रथम हा भारतीय आणि अंतिमताही भारतीयच असावं. ही आपली ओळख जेव्हा राहील तेव्हा भारतीय संविधानाचा गौरव केल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.